नमस्कार मंडळी, मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे पालक पनीर रेसिपी. तर पालकाची पानं मी छान निवडून धुवून स्वच्छ घेतलेली आहेत आणि गॅसवरती एका कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं होतं. पाणी उकळल्यानंतर मी अशी सगळी पानं त्यामध्ये ॲड करून घेतली आणि छान अशी उबवू दिली. 5 मिनटं त्यामध्ये ठेवल्यानंतर बघा डायरेक्टली मी थंड पाण्यामध्ये काढून घेतली आणि ही काढून घेतल्यानंतर मी 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी साखरसुद्धा ॲड केली होती. तर ही थंड होईपर्यंत फ्रीजमध्ये मी इथं वाटण तयार करून घेतलं बघा. कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आणि एक टोमॅटो ह्याची पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी पालकची प्युरीसुद्धा बनवून घेतली. त्यानंतर मी असे पनीरचे तुकडे करून ते थोडेसे फ्राय करून इथं बघा मी व्हिडिओ करायला विसरले होते. तर मी इथं तेल गरम करायला ठेवलं एका कढईमध्ये. त्यामध्ये जिरं टाकून जी आपण पेस्ट बनवली होती मसाल्याची ती पण टाकून घेतली. त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि हळद, मीठ, पनीर मसाला, धनेपूड आणि दही हे सगळं ॲड करून छान आपण ही ग्रेव्ही अशी छान बनवली. त्यानंतर यामध्ये बघा मी फ्रेश क्रीम पाहिजे होती पण माझ्याकडं अवेलेबल नव्हती म्हणून मी यामध्ये दुधावरची साय फेटून घातली आणि जर तुम्ही फ्रेश क्रीम घातला तर भाजी खूप सुंदर होते. आणि त्यानंतर हे सगळं तेल सुटल्यानंतर बघा मी यामध्ये ॲड केली ती पालकची प्युरी यामध्ये ॲड केली आणि छान असं सगळं मिक्स करून घेतलं. बनवताना इतकं छान वाटत होतं की ती भाजी आपली छान दिसतीये आणि ही तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. आणि मी तर म्हणजे प्रत्येक वेळेला पुरी किंवा चपाती असं करत असते. पण यावेळेला म्हटलं की आपण तांदळाच्या भाकरीसोबत खाऊन बघू. इतकी छान झाली होती तर खूपच छान. आणि हे बघा असं छान उकळल्यानंतर त्यामध्ये मी एंडिंगला चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि जे पनीर मी फ्राय करून घेतलं होतं तेलामध्ये ते सुद्धा ॲड केलं आणि भाजी अशी आपली उत्तम अशी एक 5 मिनटं उकळायला दिली पनीर टाकल्यानंतर आणि मस्त अशी भाजी आपली बघा रेडी झाली. कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय.